हॅलो नमस्ते राम राम मंडळी. तर मी गणेश तुमच्या सर्वांचं आपल्या ट्रेक मीने यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आणि आजच्या दिवसाची सुरुवात आमची झालेली आहे वाईच्या गणपतीच्या दर्शनाने. अनफॉर्च्युनेटली आम्ही तुम्हाला आतमधला व्हिडिओ दाखवू शकत नाही कारण की फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी बंद आहे. तर आज आपण आलेलो ट्रेकला वाईमध्ये. तर आम्ही वाईमध्ये कधी आलो ना, पहिल्यांदा आम्ही गणपतीचं दर्शन घेतो आणि मगच आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात करतो. तर आमच्या ट्रेकचा श्री गणेश इथून झालेला आहे. आम्ही कोणती ट्रेक करणार आहोत, कुठे जाणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ पाहत राहा. तर आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात आधीच केली होती. म्हणजे आपण ज्यावेळेस वाईला होतो, श्री गणेशाचं दर्शन घेतलं, तिथून आपण आपल्या ट्रेकची सुरुवात केली होती म्हणायला हरकत नाही. तर आता आम्ही चाललेलो आहोत किल्ले कमळगडला. तर ही ट्रेक करण्यासाठी तुम्ही बघायलाच आपल्याबरोबर आले आहेत निशिकांत आणि सुनील. ॲक्च्युली आम्ही भरपूर दिवसांनंतरही एकत्र ट्रेक करतोय. तर चला मग पाहूया आता ही ट्रेक आपली कशी होते. जो कृष्णमाई आश्रम आहे, आम्ही इथे आलेलो आहोत. तर ह्या कृष्णमाई आश्रमाच्या जवळ आम्ही आमची गाडी पार्क केली आणि इथूनच आता आपण वरची चढाई चालू करतोय. जर तुम्ही गावामध्ये आलात तर गावाची एक गिरणी आहे, त्या गिरणीचे इथे सुद्धा तुम्ही गाडी पार्क करू शकता आणि तिथून जाऊ शकता पुढे. तर आता आम्ही ट्रेक चालू केला आणि आम्हाला एक साधारण 2 तास लागतील ही ट्रेक कंप्लीट करायला. ती कोंडवळी गावातून केलेली आहे. पण आता दादा आम्हाला भेटले, ते म्हणाले की कोंडवळीमधून जो काही रस्ता आहे तो रस्ता अवघड आहे आणि जो वासुली गाव एक म्हणून आहे पुढे, तर त्या गावातून सुद्धा जाता येतं कमळगडला आणि तो रस्ता सोपा आहे. म्हणजे तिथून जर आपण ट्रेक केली तर ते इझी आहे. आणि आता आपण ह्या गावातून जी ट्रेक करतोय ती खडची चढाई आहे आणि रस्ता थोडासा अवघड आहे असं ते म्हणत आहेत. तर आता आपण बघूया, एक्सप्लोर करूया किती अवघड आहे, कसं आहे, चढाई कशी आहे ते आम्ही तुम्हाला सांगू. आताच आम्ही चालू केलं आहे. हे बघा, सुनील ऑलरेडी चढायला चालू केले सुनीलने, तो चाललाय वरती. निशिकांत त्या दादाचा नंबर घेतो. इनकेस जर आम्ही कुठे रस्ता भरकटलो तर आम्ही यांना कॉल करू शकतो. आणि खाली आहे तो गाव आणि मी आता दोघांच्या मध्ये आहे. आता मी सुद्धा चालायला चालू करतोय. त्याच्या मागे ना हा धरण आहे. हा धरणाचा व्ह्यू बघते छान दिसतंय आणि या धरणाच्या समोरच हा आहे आपला किल्ला कमळगड. तर तिथे त्या कोणतरी मावशी आहेत, तर त्यांना विचारतो रस्ता. आणि जसं आम्हाला कळलं आहे, तुम्ही सरळ बघता इथेशी ना एक खांबळा आहे लाईटीचा. आम्हाला तिथपर्यंत जायचं आहे. तोपर्यंत आम्हाला हे सगळे 3-4 डोंगर आहेत ना, हे चढून वरती जायचं आहे. लेट्स सी. ट्रेक चालू केल्यानंतर दगडांवरती अशा प्रकारची मार्किंग केलेली आहे, दिशादर्शक लावलेले आहेत. तर हे बघा, ह्या पुढच्या दगडावर पण दिशादर्शक आहे. म्हणजे आम्हाला सरळ जायचं आहे त्या लाईटच्या खांबापर्यंत. गोमाता बघ कशी बघते निशिकांतकडे ना सुनीलकडे. मग बालू दमला? ए बालू. तर आमचा अर्ध्या तासामध्ये हा दुसरा ब्रेक आहे. ऊन भरपूर असल्यामुळे थोडा दम लागतंय आणि आम्ही ट्रेक भरपूर दिवसांनी ट्रेक करतो, त्याच्यामुळे थोडंसं रिदम यायला वेळ लागतंय. तर पाहूया आता कशी आमची ट्रेक कंप्लीट होते ना, किती वेळ लागता ट्रेक करायला. पण बघा ना, असं आहे शांत वातावरण, ही झाडाची सावली, हा तापलेला सूर्य आणि या सावलीमध्ये आम्ही. हा बालू, मजाच मजा. तर मित्रांनो, आता मी जे अनुभवलं ते तुम्हाला सांगतो. हे माझे ट्रेकिंगचे शूज आहेत. तर हे बघा, हा वरचा भाग आहे ना, हा सगळा सॉफ्ट आहे. तर काय झालं, आता ट्रेकिंग करताना हा जो काय गवत आहे हा सुकलेला आहे आणि हा माळ्यावरचा गवत असल्यामुळे तर हे बघा, असं आहे ना, आतमध्ये काटे काटे जातात आणि हे काटे काटे गळ्यामुळे ते काय होतात, पायाला टोचतात. तर हे बघा, इथं पण निघाले, सॉक्समधून पण निघाले, कारण हे आतमध्ये गेले ना. तर एक तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही अशी ट्रेक करत असाल उन्हाळ्यामध्ये, तर हा वरचा जो पोर्शन आहे ना, हा सॉफ्टवाला नका घेऊ.
हार्डवाला घ्या, जेणेकरून इथे वर जे काही टोचलं तर ते तुम्हाला पायाला जखम नाही करणार. मित्रांनो, आता ह्या ताई आम्हाला भेटलेल्या आहेत. तर यांचं घर वरतीच आहे. आणि तुमच्याकडे काय म्हशी आहेत का गाई आहेत? म्हशी. तर म्हशींचं दूध त्या दररोज द्यायला त्यांना खाली जावं लागतं. आणि हा त्यांचा रोजची दिनचर्या आहे त्यांची. ते तुम्ही कोणत्या गावामध्ये जाता दूध द्यायला? आकुशी. तर या आकुशी गावामध्ये जातात. तर ह्या अशा म्हणाल्या की आकुशी गावामधून सुद्धा आपण ये जा करू शकतो. आणि तो रस्ता पण सपाटीचा रस्ता आहे. समोर बघताना तो आहे नवरा नवरीचा डोंगर. लाईटचा खांबला तो हा बघा, हा आहे तो लाईटचा खांबला. आणि या लाईटच्या खांबल्याची तर आपण बरोबर 50 मिनिटामध्ये आलेलो आहोत. आणि आता इथून वर जायला आपल्याला केवढा वेळ लागतोय ते पाहूया. उजव्या साईडला हे बघा, हा घर आपण पाहिला. हा 2 मिनिटं रे आलो. तर इथून 3 रस्ते आहेत बघा. हा इकडून एक जातो, इथून एक जातो, इथून एक जातो आणि तांबा जरा काटे भरतायत. आणि इथून एक जातोय. अरे बाळू. आणि हा बघा, हा रस्ता आहे पकडायचा आपल्याला. बघा, समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ मागे घ्या, व्यवस्थित बघा, चुकू नका. कारण की चुकीला माफी नाही इथे, मग तुम्ही भरकटाल. बघा, आता हा रस्ता सरळ पकडून आपल्याला जायचं आहे. मित्रांनो, कंटिन्यू चढतोय. जो तुम्हाला आम्ही घर दाखवला ना, त्या घरापासून आम्ही कंटिन्यू चढतोय. ऑलमोस्ट आम्ही 2 डोंगर आहेत ना ते क्रॉस केले. संपूर्ण खडी चढाई आहे. आम्ही ज्या गावातून ट्रेक चालू केले त्या गावापासून बिलकुल सपाटी नाही आहे ह्या ट्रेकसाठी. सी पण आहे, कंटिन्यू खडी चढाई आहे. आता ना तुम्ही हा बघता, हा सगळा रॉक पॅच आहे. तेव्हा सुनील गेल्यावरती तर हा रॉक पॅच आपल्याला सर्व चढून वरती जायचे, क्लाइंब करायचे. आणि आपण ऑलमोस्ट थोडासा रॉक पॅच ऑलरेडी चढून आलोय. पण हा आहे ना, हा बघा, हा रॉक पॅच थोडासा सरळ आहे. त्याच्यामुळं हा रॉक पॅचची चढाई करायला थोडी मजा येणार आहे. लेट्स सी. रॉक पॅच चढून आल्यानंतर तुम्हाला काही असाच एरिया दिसेल. काही ठिकाणी तुम्हाला असे 2 रस्ते सुद्धा दिसतील. तर अशा ठिकाणी नीट बघा, तुम्हाला असे दगडीची मार्किंग वगैरे काय दिसते का? नाही दिसत तर थोडं तिथे फिरा, पण रस्ता चुकू नका. कारण की हा सगळा घनदाट जंगलाचा परिसर आहे. आणि जर चुकलात, भटकलात तर पुन्हा जागेवर यायला उशीर लागू शकतो, म्हणून सांगतोय. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तो रस्ता बघा, कुठे दगडी ठेवल्यात का नाही. तिथून जो काही पठारी भाग लागतो ना, तो ऑलमोस्ट 1 किलोमीटरचा पठारी भाग आहे. आणि आजूबाजूला काहीच नाही, फक्त एक रस्ता. तर आम्हाला थोडं डाऊट आलं होतं की आम्ही चुकलो आहे का. पण आम्ही चुकलो नव्हतो. तो रस्ता आहे ना, तो कंटिन्यू सरळ आहे. तुम्ही पण त्या रस्त्याने सरळ या आणि पुढे आल्यानंतर तुम्हाला घर दिसेल. त्या मावशी होत्या ना आमच्या, तर त्या मावशींचं घर आहे. तर तिथे या. आणि हा बघा तो घर, असं काही त्यांचं घर आहे. आणि आता बघू, आता आम्ही जातोय वरती, नंतर बघूया. आणि इथे असे तुम्ही बघाल तर ही पाटी लिहिले कमलगडाकडे. तर आम्हाला आता इथून पुन्हा वरती जायचं. आता
हे बघा, हे तुम्हाला मी घर दाखवलं, हे कमलगडाकडे पाठी आणि हा रस्ता. आता इथून काहीतरी आम्हाला 10 ते 15 मिनिटं लागतील किल्ल्यावर जायला. भरपूर पाखरं आहेत. आता आपण इथे आलेलो जिथे ही बघा, हा बुरुज किंवा तटबंदी असू शकते त्यावेळची, म्हणून आता ती ढासळलेली आहे. तर आता आपण वरती जाऊन बघू काय आहे. याचा अर्थ आपण किल्ल्याच्या याच्यात प्रवेश केलेला आहे. आपण आलेलो आहोत आतमध्ये, किल्ल्याच्या परिसरात आपण आलेलो आहेत. ओके, भरपूर घनदाट जंगल आहे. आता आपण कमलगडच्या मेन पठारी भागावर आलेलो आहोत. तर कमलगडचं मुख्य आकर्षण काय आहे, तर आम्ही भरपूर ठिकाणी वाचलंय, व्हिडिओ पाहिल्यात, फोटोज पाहिलेत. तर आमच्या मनामध्ये एक ती उत्कर्ष निर्माण झाली की भाई आम्ही पण काय इथं नाही गेलो अजून. तर आम्ही सुद्धा इथं आलेलो आहोत. ते म्हणजे ही गेरूची विहीर किंवा काव्याची विहीर आपण यांना म्हणू शकतो. पण आता आम्ही तिघेजण आहोत, मी, सुनील आणि निशिकांत. तर आम्ही म्हणजे आमच्यातच आहे ते सह्याद्रीचं शीतकपाट, सह्याद्रीचं शीतपेय आपल्याला इथेच मिळू शकतं. का? कारण की खाली जायचं असेल ना तर जवळजवळ 55 ते 60 पायऱ्या आपल्याला खाली उतरून जायचं आहे. त्या आता आम्ही तुम्हाला दाखवूच. पण आम्हाला असं वाटतंय का आम्ही थोडं खाली जाऊन वरती आलोय, आम्हाला असं वाटतं की आम्ही जणू काही डोंगराच्या पोटामध्ये चाललोय. तर हा अनुभव आम्ही अनुभवलाय. तुम्हाला अनुभवाचा असेल तर व्हिडिओ आपली पूर्ण पहा. इथे बघ, खाली उतरताना असे इथे केबल सुद्धा लावले, तर तुम्ही केबलचा हातात घेऊन खाली उतरू शकता. कारण की ज्या काही पायऱ्या आहेत ना, त्या पायऱ्यांचा स्लोप हा खूप असा उतरत आहे, त्याच्यामुळे समजून या. आणि पायऱ्यांच्या मधला डिस्टन्स जवळजवळ अर्धा फूट आहे, त्याच्यामुळे केअरफुली उतरा खाली. आता तुम्ही पाहाल की आम्ही एकदम खोलवर आलेलो आहोत, पण आम्ही एकदम खोल गेलेलो नाहीये. पाणी नाही तरी आम्ही गेलेलो नाही. पण इथे जिथे आम्ही उभे आहोत इथे आम्हाला थंडी वाजते. तुम्ही बघाल तर आमच्या तोंडात चक्क वाफा येत आहेत, एवढं गार आहे इथे. म्हणून आम्ही शीतकपाट असे वाक्य वरती बोललो होतो. तर इथे ह्या किल्ल्यावर जो कोणी येईल कमलगडावर, तर कृपया करून ह्या सेफ्टी रोपचा यूज करा, खाली जाऊ नका आणि ह्या निसर्गाचं सौंदर्य आणि ही निसर्गाची कलाकृती अनुभवायला विसरू नका. जय शिवराय. तर बघा, जास्त वरती पठारी भाग नाहीये. जिथून आम्ही एंट्री केली तिथून हा एवढाच परिसर या किल्ल्याला लाभलेला आहे. भेळंजा, कत्तळगड हे 2 नावांनी सुद्धा हा कमलगड संबोधला जातो. तर हा कमलगड नक्की आहे कुठे, तर तुम्ही वाईमध्ये आल्यानंतर धोम जो आहे धरण, तर धोम धरणाच्या मागे जो काही डोंगर आहे त्या डोंगरामध्येच हा आहे आपला हा कमलगड. तर हा जो काही कमलगड आहे, या कमलगडाचं मुख्य आकर्षण ते आपण पाहिलंच, ते म्हणजे विहीर आणि ह्या किल्ल्याला लाभलेला हा निमुळता भाग आणि इथे येणारी ही थंडगार हवा. तर अशा प्रकारे ही जी काही ट्रेक आहे, ही ट्रेक आम्ही 1.5 तासामध्ये कंप्लीट केलेली आहे चढण्यासाठी. आता उतरण्यासाठी आम्हाला किती वेळ लागेल याची आम्ही तुम्हाला नक्कीच माहिती देऊ. आता आपण समोर जो बघतोय ना, तर आमच्याकडून मिस्टेक झाली होती. तर हा किल्ला नाही आहे समोरचा, हा जो काही आहे ना याच्या मागच्या साईडला किल्ला आहे. आणि याची रस्ता जो आहे ना, हा जो काही डोंगर आहे डोंगराच्या मागून तो रस्ता गेलाय आणि याच्या मागे किल्ला आहे. आता जिथे आम्ही उभे आहोत हे बघा, इथे आहोत. तर इथून तुम्हाला वरती जायला काहीतरी नाही म्हटलं तरी 1 तास लागेल. ठीक आहे. तर इथून आल्यानंतर असं गृहीत नका धरू की हा किल्ला आहे.
हा किल्ला नाही आहे मित्रांनो, हा आश्रम आहे. आश्रमचं नाव आहे रामकृष्ण हरी आश्रम कोंढवळी. तर आम्ही इथून ट्रेक चालू केली होती. तुम्ही पाहिलात की असं आम्ही मागून गेलो होतो आणि आपली गाडी इथे लावली.